नमस्कार मंडळी, बाहेर पडणारा मस्त पाऊस आणि घरात बनणारी गरमागरम भजी आणि सोबत फक्कड असा चहा, हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना, कोणाला नाही आवडणार। तर आज आपण बनवणार आहोत मूग भजी, ते सुद्धा सोडा न वापरता टम्म अशी फुगणारी भजी। मंडळी, आवाज ऐकलात ना, वरून एकदम कुरकुरीत पण आतून तेवढीच सॉफ्ट असणारी भजी आणि सोबत हिरवीगार पुदिना चटणी कशी बनवायची ते आज बघूयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी मी मूग डाळ घेतलेली आहे, 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन साधारण 1 तासभर तरी भिजत ठेवली। तसं बघायला गेलं तर मूग डाळ इतर डाळींच्या मानाने लवकर भिजते। मूग डाळ भिजतेय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सर जारमध्ये मूठभर कोथिंबीरपेक्षा थोडा कमी पुदिना, मिरची, लसूण, आलं, जिरं, चवीनुसार मीठ, लिंबू रस आणि थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपली हिरवीगार चटणी सुद्धा रेडी आहे। वाव, काय कलर आलाय ना। भिजत ठेवलेली मूग डाळ व्यवस्थित भिजली की नाही ते बघूयात। त्यासाठी 1-2 डाळ व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी तोडून बघायची। इझिली डाळीचे 2-3 भाग झाले तर डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे असं समजायचं। आता भिजलेली डाळ एका चाळणीत ओतून घेऊयात। आपल्याला डाळीत अजिबात पाणी नको आहे, म्हणून पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत डाळ नितळवत ठेवूया। तोपर्यंत आलं, लसूण, मिरचीचा खरडा बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सर जारमध्ये मिरची, लसूण, आलं, थोडंसं मीठ टाकून वाटून घेऊयात। इथे बघा, मी फाईन पेस्ट नाही केली, थोडंसं जाडसर पेस्ट ठेवायची। आता डाळीतलं पाणी सुद्धा पूर्ण निघून गेलेलं आहे। ही डाळ मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात आणि ह्यात थोडं पण पाणी नाही टाकलेलं आहे। तुम्हाला जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी टाका। इथे डाळ वाटून झालेली आहे। पुढची कृती करायच्या आधी एका कढईत तळण्यासाठी तेल तापायला ठेवूयात। तेल तापतंय तोपर्यंत वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकता, मी एकदम फाईन पेस्ट केलेली नाही आहे, थोडंसं जाडसर डाळ वाटलेली आहे। इथे मी एक ट्रिक सांगते। एका वाटीत पाणी घेतलं आणि त्यात वाटलेल्या डाळीचं बॅटर टाकल्यावर ते पसरलं म्हणजे भजीसाठी जड आहे, अजून रेडी झालेलं नाही आहे। आता बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून 5 मिनिटं कंटिन्यू एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्या। हाताने फेटलात तरी चालेल। आता तुम्हाला बॅटरचा कलर चेंज झालेला दिसेल आणि हलकं पण लागेल। आता पुन्हा त्याच वाटीत मी फेटलेलं डाळीचं बॅटर टाकते। हे बॅटर पाण्यात तरंगलं म्हणजेच भजीसाठी रेडी आहे। आपण इथे सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे। त्यानंतर डाळीच्या बॅटरमध्ये कोथिंबीर, धणा आणि जिऱ्याची भरड, आलं, लसूण, मिरचीचा खरडा, हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तयार भजीच्या बॅटरचे भजी मी तेलात सोडून घेते। इथे तुम्ही चमच्याने सुद्धा भजी सोडू शकता। भजी सेट झाल्यावर 1-2 वेळा भजी फिरवून घ्या। व्यवस्थित मीडियम फ्लेमवर भजीला शिजू द्या आणि गोल्डन ब्राऊन झाल्यावर भजी रेडी आहे असं समजा। मंडळी, भजीचा आवाज ऐकलात ना, आवाजावरून समजलं असेल की किती क्रिस्पी झाल्यात त्या। चला तर मग मी इथे भजी काढून घेते एका ताटामध्ये। तुम्ही बघू शकता, अजिबात आपल्या भजी तेलकट झालेली नाही आहे। मंडळी, बारीक गॅसवर जर तुम्ही भजी तळलात तर तुमची भजी तेलकट होईल। ही आजची एक टीप आहे। भजी तळलेल्या तेलातच आपण एक मिरची तळून घेऊया। अशा प्रकारे गरमागरम मूग भजी सोड्याचा वापर न करता वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी रेडी आहे। हिरव्या चटणी आणि चहा सोबत सर्व करा। रेसिपीचं सगळं प्रमाण आणि इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। काही सजेशन असतील आणि अजून कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।